राधे राधे जय एकविरा. तर आम्ही आता आळंदीला पोहोचलो. आळंदीला आमचा फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे बाबांनी घेतलेले आहेत. आमच्या आईचं ना, आईसा येत असतात आळंदीला नेहमी. तर फ्लॅटमध्येच असतो, आम्हीच येतो. कधी कधी आईसा येतात, आम्ही येतेच असतो. आणि हा टोप आणला आहे मोठा, कारण की आम्ही शिरा असं काहीतरी बनवून म्हणजे वाटणार होतो त्यांच्या बड्डेच्या निमित्ताने. तर एकीकडं मी लादी वगैरे पुसायला घेतली आणि जेवणाचा चतुर्थी होती ना, तर मी डाळ भात भाजी ते पण एकीकडं करायला घेतला. आणि ते करून झाला. आणि वेलची सोलायला बसलेला. नंतर आम्ही शिऱ्याची प्रसादाची अशी तयारी चालू होती. सगळे ड्रायफ्रूट वगैरे, केळी, रवा एक टोपात वगैरे काढून घेतला. सगळं चालू होता. केळी वगैरे यांना मॅश करायला सांगितली अशी प्रसादासाठी. आणि नंतर मग मी शिरा करायला घेतला. टोप पण असं जरा मोठा घेऊन आलेलो आम्ही. इथं टोपा आहेत, पण एक घेऊन आलो आम्ही मोठा. बरं कसा त्यात पुन्हा असं परतून घ्यायला भेटतो मस्त. तर बरं असं नेहमी आम्ही काहीतरी बड्डेला करतच असतो, म्हणजे जेवणाचा किंवा काय. तर बरं आता यावेळेस फक्त बरं असा शिराच करूया बरं. ते पण आम्ही घाई गडबडीत सगळा झाला, कारण की आमचं काही नक्की नव्हतं आळंदीला पण याचा यायचा. अन्विकला शाळेला पण नेमकं सुट्टी भेटली. तर आम्ही असं झटपट एकदम पटापट काहीतरी करूया बरं चला, थोडक्यात म्हणजे. तर आम्ही असं शिरा वगैरे सगळा पॅक करून घेतला आणि चमचा पण त्याच्यात एक एक ठेवला. आणि मस्त असे खूप बॉक्स झाले भरून, म्हणजे आम्ही आणलेले त्याच्या प्रमाणात तर म्हणजे जास्तच झाले. आणि मग सगळं आम्ही भरून घेतलं आणि देवळाकडे गेलो. आणि जिथे त्यांना सगळ्यांना आम्ही देत होतो प्रसाद, आणि सगळे आवडीत घेत पण होती. आणि आम्ही प्रत्येकाच्या बड्डेला असं काही ना काही करतच असतो. पण त्यातच आम्हाला पण बरं वाटतं. थोडक्यात जरा आपण काहीतरी ठीक आहे, सेवा वगैरे पण होते. आणि प्रेमानंद महाराज पण सांगतात आपल्याकडे थोडाफार काय नाही असो, त्यातून आपण थोडासा, ज्याच्याकडे काही नसेल त्याला थोडासा तरी दिला तरी तो चांगली गोष्ट आहे. पुण्यासाठी नाही करावा कधीही कोणतीही गोष्ट की आपल्याला पुण्य भेटेल म्हणून. कारण आपण बोलू पुण्य भेटते तर आपल्याला ती लालसा निर्माण होते. त्यापेक्षा ती लालसा नको आहे. आपल्या मनाला समाधान वाटेल आपल्याकडनं, जेणेकरून दुसरं कोण खुश होते तर ते बघून आपल्याला आनंद वाटेल, ती गोष्ट आपण करावी. आणि अजिबात असं विचार करून झाली नाही गोष्ट, अचानक सगळं झालं. आणि 2 वर्ष आधी आम्ही अन्विकचा बड्डे पण केलेला आळंदीला, तेव्हा पण असंच आम्ही काहीतरी बनवलेला आणि सगळीकडे असं वाटलेला. आणि यावर्षी यांचा बड्डे तिथे केला आणि खूप मस्त सगळा झाला. आणि मला तर जास्त त्या गोष्टीचा आनंद असतं की जो माझ्या हाताने काहीतरी बनवून मी असं सगळ्यांना देते, तर मला त्याचा जास्त आनंद असतं. घरी येऊन आम्ही उपास वगैरे सोडला, घरी म्हणजे रूमवर येऊन तिथे आळंदीला. नंतर आता केक वगैरे कापायचं होतं, तर माझ्यात आम्ही हॉटेलला गेलो, कारण की आम्ही बोलतो केक कापायचे पप्पांचा. तर मग हॉटेलला गेलो आम्ही तिथेच. आणि मग केक वगैरे कापला. आणि असं मस्त हॉटेल होता, केक कापायला वेगळा त्यांचा असं काय होतं तिथे. आणि त्याच्यानंतर असंच काहीतरी खायचं बोललं तर मग उपास सोडलेला, पण असंच पनीर आम्ही असंच मागवला. त्यानंतर खाल्ला वगैरे आणि आम्ही निघालो मग रूमवर जायला. चला मग, राधे राधे.